मित्रांनो, आता उन्हाळा संपत आलेला आहे. जसं आता मे महिना लागलेला आहे. संपत तर नाही आला, पण आता आपल्याकडे पेरणीच्या गडबडी चालू होतात. म्हणजेच मशागती झालेल्या आहे शेतीच्या, शेती वाढत आहे. आणि मित्रांनो, आपल्याला ज्या शेतकऱ्यांना आता जैविक शेती त्यांना करायची आहे, अशासाठी शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो मित्रांनो? तर बघा आता आपण म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून, कारण ते खूप हानिकारक असतं. त्यासाठी आपण काय करू शकतो? जैविक कीटकनाशक बनवू शकतो. म्हणजे निंबोळी अर्कपासून सॉरी निंबोळीच्या जे निंबोळ्या असतात निंबाच्या झाडाच्या, त्याच्यापासून आपण निंबोळीचं तेल तयार करू शकतो. निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यानंतर दशपर्णी अर्क तयार करू शकतो. दशपर्णी अर्क मित्रांनो 10 झाडांच्या पाल्यापासून बनवतात. अशा 10 झाडांचा पाला की जे कुठलेच जनावरं खात नाहीत. तर आणि त्याच्यामध्ये अजून पण आपल्याला काही ॲड करावे लागते. तर मित्रांनो, ते दशपर्णी अर्क बनायला 45 दिवस टाईम लागतो. तो आपण आतापासूनच बनवायला पाहिजे. जर तुम्हाला माहीत नसेल कसं बनवतात, तर तुम्ही कमेंट करू शकता. मी तसा व्हिडिओ घेऊन येणार. आणि मित्रांनो, जैविक कीड नियंत्रणासाठी अजून आपल्याला स्टिकी ट्रॅप्स वापरायचे आहेत. ते स्टिकी ट्रॅप्स कसे असतात मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता आपण. ट्रॅप्स आहेत मित्रांनो, आणि फेरोमॅन ट्रॅप्ससुद्धा राहतात. त्यानंतर पक्षी थांबेसुद्धा राहतात. या गोष्टींचं जर सर्व गोष्टींचं आपण पहिलेपासूनच नियंत्रण केलं, तर आपण नक्कीच जैविक कीड नियंत्रणीस हेल्प करू शकतो. आणि नक्कीच आपण जैविकच्या ह्याच्यानुसार कीड नियंत्रण करू शकतो मित्रांनो. रासायनिकांचा आपल्याला वापर नाही करावा लागेल. फक्त कसं आहे, जैविक शेती करतो म्हटलं त्याच्यामध्ये मेहनत फार आहे, आणि रिझल्ट आहेच. आपल्याला नक्की रिझल्ट मिळणार. आपण जर मेहनत करणार तर आपल्याला रिझल्टसुद्धा मिळणार मित्रांनो. अजून जर तुम्हाला जैविक कीड नियंत्रण त्यानंतर जैविक शेतीसाठी अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. मी नक्की तसा व्हिडिओ घेऊन येणार. धन्यवाद मित्रांनो.